माऊली, मराठीमध्ये अशी म्हण आहे की हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. आता बघ ना, या भगीरथानं एवढे प्रयत्न करून इतकं सगळ्यांना तयार केलं, परंतु आता जरा कुठं काही चांगलं घडतंय असं दिसत असताना देवी पार्वतीने या कार्यामध्ये खंड टाकला. आता मला सांग माऊली, देवींचं बोलणं ऐकून जर महादेव गंगेला भूलोकी आणायला तयारच झाले नाहीत तर त्या पितरांचं काय होणार? त्यांना मोक्ष मिळणारच नाही का ग? हिला आनंद तुम्हाला बघून नाही तर स्वामींना बघून झाला आहे. मला आनंद याचा आहे की मार्कंडेय ऋषींचे शब्द सत्य ठरले. मी आणि श्री महादेव अशा प्रकारे संलग्न झालो आहोत. पाहिलंच माते, ही जाणून बुजून तेच सांगते आहे जेणेकरून मला क्लेश होईल. होय ना स्वामी? ह्यातच आपल्या सृष्टीचे हित आहे. माते, आपण हे काय बोलत आहात? एक शब्द बोलू नकोस. तूच कारणीभूत आहेस या साऱ्या घटनेस. मी? या गंगेला येथे आणण्याचा अपराध केला आहेस तू. शिव आणि शक्ती यांच्या अतूट मिलनामध्ये गंगेची ठिणगी प्रज्वलित करण्याचा अपराध केला आहेस तू. शांत व्हा पार्वती. क्रोधावर नियंत्रण ठेवा. तुमचे विचार तुमच्यासाठी योग्य असले तरी देखील त्यांचे असे परिमार्जन अयोग्यच ठरेल. शिव आणि शक्ती कधीही विलग होऊ शकणार नाही हे ज्ञात असून सुद्धा तुमच्या मनात किंतु काय यावं? आणि तसं झालं तर ती तुमची चूक नाही का? तुमचा तुमच्या स्वामींवरती विश्वास नाही का? पार्वती, तुझ्या मनात येणाऱ्या सर्व शंका मी समजू शकते. माझ्याबद्दलची अप्रीती देखील मला मान्य आहे. जे सुख मला प्राप्त झाले नाही ते तू करून दाखवले आहेस. आणि जसे श्री महादेव म्हणाले, शिव आणि शक्ती यांचे मिलन हेच अंतिम सत्य आहे. याकरिता आम्हा सर्वांना तुझा अभिमानच वाटत आला आहे. होय पुत्री, तुझ्याच प्रीतीसाठी आणि या सृष्टीच्या हितासाठी तुझ्या ज्येष्ठ भगिनीस ही भूमी सोडून जावी लागली. आणि माता पिता म्हणून आम्हास ते सहन झाले नसते. परंतु तरीही आम्ही ते मान्य केले, कारण तेच तुझ्या आणि संपूर्ण भूलोकाच्या कल्याणाचे होते. पार्वती, गंगेचा हा त्याग तुला दिसला नाही? तिने ते सारे काही सहन केले ते फक्त तुझ्याच साठी. होय पार्वती, गंगेचा त्याग असीम आहे. तिने जे सहन केलं त्याचं मूल्य करणे शक्य नाही. आणि म्हणूनच तिला वरदान देण्यात येत आहे की तिच्या स्पर्शाने सर्वांची पापे नष्ट होतील. परंतु ती सदा निर्मल राहील. तिचे पावित्र्य, तिचे मांगल्य
सदा अबाधित राहील. आणि आज भूलोकात तिची अधिक आवश्यकता आहे. आणि भगीरथा, गंगा येथे अवतरण्यात तू महत्वाचा दुवा ठरला आहेस. खरे सामर्थ्य तुझ्या भक्तीमध्ये आहे. गंगेस बंदिस्त करणे आमच्यासाठी कठीण कार्य नव्हे, परंतु तू तिला इथे पुन्हा घेऊन येण्यासाठी जे कष्ट केले आहेस त्यात तुझी थोरवी दिसून येते. तुझ्यामुळे हे सारे शक्य झाले आहे. तुझ्या या प्रयत्नांमुळे ती अवतरली आहे, म्हणून तिला भागीरथी हे नाव पडले. प्रभू, स्वामी, आता आपण हिला अजून बंदिस्त करू नये. तिला मनस्वी वाहू द्यावे. नाही पार्वती, अद्याप तिचा आवेग शांत झाला नाही, त्यामुळे ती आमच्या शिरी असेलच. परंतु प्रभू, शांत हो भगीर. तुझी शंका दूर करतो आहे. गंगा माझ्या शिरी सदा वास करेलच, परंतु भूलोकाच्या कल्याणासाठी मी तिला माझ्या जटेतून काही अंशी पृथ्वीवर सोडेन. गंगे, या भूलोकाचे कल्याण करण्यासाठी प्रवाही हो. तुझ्या स्पर्शाने सर्व जीवांचे पापक्षालन होईल. शुभम भवतु. आणि महादेवांच्या आशीर्वादानंतर भगीरथ चालू लागला आणि त्याच्या मागोमाग गंगा धावू लागली. ती ज्या ज्या मार्गाने केली त्या त्या वळणावर तिला वेगळी वेगळी नावं मिळाली. हा प्रवास अखंड चालूच होता. मात्र एका ठिकाणी हे काय हे? अखेर गंगा भूलोकी अवतरली आणि माझ्या आश्रमाचा विध्वंस करत निघाली आहे. हे मी कदापि होऊ देणार नाही.
ऋषीवर ऋषीवर आपण काय केलेत? किती महत् प्रयत्नानंतर गंगेस भूलोकी आणले होते, आपण त्यांनाच गिळंकृत केले. माझ्या आश्रमावर आलेले कोणतेही संकट परतवून लावण्याचे सामर्थ्य आहे माझ्यात भगीरथा. हा विध्वंस मी होऊ देणार नाही. क्षमा असावी ऋषीवर, क्षमा असावी. परंतु माझ्या पितरांच्या उद्धारासाठी हे आवश्यक आहे. साक्षात महादेवांनी प्रसन्न होऊन तिला भूलोकी आणले आहे. तिचा जर स्पर्श झाला नाही तर माझे पितर अतृप्त राहतील. पृथ्वीवरील जीवांचे पापक्षालन होणार नाही. आपण गंगेस आपल्या देहातून बाहेर आणावे ही मी आपणास नम्र विनंती करतो. भगीरथाची वाणी सत्य आहे ऋषीवर. माझ्या वर्तनासाठी मी आपली क्षमा मागतो. आणि आपणास शब्द देते, मी कोणतीही हानी होऊ देणार नाही. भगीरथा, तू म्हणतोयस तर तुझ्या पितरांच्या मोक्षाच्या वाटेत मी अडसर होऊ इच्छित नाही. देवी, हेच ते स्थान आहे जिथे आपला स्पर्श व्हावा म्हणून हा सर्व प्रपंच मांडला होता. आता आपण आपले कार्य करून मला माझ्या ऋणातून मुक्त करावे. देवी गंगे, आम्ही आपले ऋणी आहोत. कित्येक तप अतृप्त असलेले आम्ही आत्मे
आज मुक्त झालो. आभार माझे नाही, भगीरथाचे माना. हे सारे त्याच्याचमुळे शक्य झाले आहे. नाही देवी, मी केवळ निमित्त मात्र आहे. हे सारे विधात्याने घडवले आणि आपण ते घडवून आणले. आपले आशीर्वाद नसते तर हे कार्य सफल झाले नसते. आदरणीय पितरांनो, आता आपण सर्व मुक्त झाला आहात. आम्हाला मुक्त करण्यासाठी आपण आपले आयुष्य वाहिले. आम्ही आपले सदैव ऋणी राहू. माऊली, ही कथा होती त्या भगीरथाची आणि त्याच्या अशक्य आणि दुर्दम्य अशा कामगिरीची, ज्याने आपल्या प्रयत्नाने ती गंगा स्वर्गातून भूलोकी आणण्याचं महान कार्य केलं. आणि म्हणूनच जेव्हा आपण एखादी अशक्य गोष्ट अथक प्रयत्नाने पूर्ण करतो तेव्हा त्याला भगीरथ प्रयत्न म्हणून संबोधतो. भगीरथानं हे सगळं केलं ते आपल्या पूर्वजांच्या तृप्तीसाठी, मोक्षासाठी, मुक्तीसाठी. पण त्याच्या पूर्वजांनी जर ते दुष्कृत्य केलं नसतं तर भगीरथाला एवढे प्रयत्न करावेच लागले नसते. परंतु जे विधी लिखित असते ते कधी ना कधी घडणारच असते. बघूया पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.